नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शहाजी बापू पाटील 2019ला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन आमदार झाले. पुढे 50 खोके घेऊन शिंदे गटात गेले. तेव्हा हवेत उडत होते इतके की भर सभेत उद्धव ठाकरेंच्या आजाराचीही टिंगल करत होते. पण काल पोलिसांची धाड पडली आणि ते शहाजी बापू ढसाढसा रडताना दिसले. आणि हे पाहून शिवसैनिक म्हणत होते, काय झाडी, काय डोंगर, काय छापा, सगळं एकदम ओके. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडत असतानाच एकनाथ शिंदे बोलत होते आणि त्यांच्या मागे उभे असलेल्या संजय शिरसाटांचं तोंड बघण्यासारखं होतं. कारण शिरसाटाच्या घरातही पैशांच्या बॅगा असल्याच्या चर्चा नेहमीच चालू असतात. आणि निखिल वागळेंनी तर शिंदेंच्या भवितव्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली. काय आहे ती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निखिल वागळे म्हणतात की मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासातील ही निवडणूक सर्वात गलिच्छ आणि सर्वात वाईट नगरपंचायत म्हणून निवडणूक ठरत आहे. कारण काय? कारण पैशांची उधळपट्टी, गुंडगिरी, धमक्या, धाडसत्र, सर्वात गंभीर म्हणजे उमेदवारांचे अपहरण आणि हे सगळे प्रकार उघडपणे सुरू आहेत. आणि त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच धोकादायक रंग चढला आहे. पण खरा मुद्दा इथेच सुरू होतो, तो 2 डिसेंबरला मतदान झाल्यावर भाजप शिंदेच्या शिवसेनेचं काय करणार, हा मोठा आणि धक्कादायक प्रश्न आहे. भाजपच्या नेत्यांनी पत्रकारांना सांगितलं आहे की 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे, तोपर्यंत आम्ही शांत आहोत. नंतर काय होतं ते पहा. म्हणजे दिल्लीवरून अमित शहांकडून काहीतरी खास आदेश आहेत का? फडणवीसांना सांगितलंय का की शिंदेंना फारसा संबंध ठेवायचा नाही? आणि याच दरम्यान रवींद्र चव्हाणांचं एक विधान प्रचंड चर्चेत आहे, ते म्हणजे 2 नंबरचा मंत्री 3 नंबरचा मंत्री याला काहीच किंमत नसते. हे विधान थेट एकनाथ शिंदेंना उद्देशून केल्याचं उघड दिसतं. या सगळ्यामुळे निवडणुकीच्या आधीचा वातावरण तंग आणि 2 डिसेंबर नंतरचा राजकीय भूचाळा अजून तंग होणार का हे स्पष्ट आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की रवींद्र चव्हाण म्हणतात 2 नंबरचा मंत्री काही किंमत नसतो. मग 2022 ते 2024 पर्यंत देवेंद्र फडणवीसही 2 नंबरचे उपमुख्यमंत्री होते, त्यांनाही किंमत नव्हती का? हा प्रश्न न विचारलेलाच बरा, कारण राजकारणात सगळे सोयीनुसार विधानं करतात. पण मूळ मुद्दा अजून मोठा आहे. फेब्रुवारी नंतर भाजपचा प्रवास 2029च्या विधानसभा निवडणुकांकडे वळणार आहे. त्या निवडणुकासाठी भाजपला आपल्या कुबड्या म्हणजेच एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार या दोघांपासून कधीतरी मुक्त व्हायचंच लागणार आहे, असं अनेकांचं मत आहे. म्हणून सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न आहे की 2 डिसेंबर नंतर भाजप शिंदेची युती तोडेल का? आणि इथे उत्तर स्पष्ट आहे. 2 डिसेंबर नंतर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची असलेली युती तोडणार नाही, हे पक्क समजून ठेवा. तोडणार नाही. आणि ज्यांना वाटते की युती ताबडतोब तुटणार ते पूर्ण भ्रमात आहेत. हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. 2 डिसेंबर नंतर भाजप शिंदेंना थेट दाखवून देईल की नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीत खरा नंबर 1 पक्ष भाजपच आहे. भाजप अधिक प्रभावी आहे, भाजपची ताकद जास्त आहे, म्हणून शिंदेंनी आपली जागा ओळखून चाललं पाहिजे, असा अप्रत्यक्ष संदेश दिला जाईल. युती तुटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या बेइज्जतीला मात्र गळती मिळणार का? हे हळूहळू बाजूला सारले जातील, त्यांची किंमत कमी केली जाईल. आणि त्यांचं आजचं ताजं उदाहरण म्हणजे सांगोला. एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घरावर आणि कार्यालयावर पोलिसांची धाड पडली. आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणाच्या अखत्यारीत? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहेत. म्हणजेच संकेत स्पष्ट आहे, युती टिकेल, पण शिंदेच्या ताकदीला रोज नवी टिचकी दिली जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय अशी धाड पडूच शकत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. शहाजी बापू पाटील कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. तेच ते काय झाडी, काय डोंगर म्हणत व्हायरल झालेले, तेच ते उद्धव ठाकरेंना थेट नावाने शिव्या देणारे शहाजी पाटील. आणि आज त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की त्यांनीच म्हणावं लागणार आहे. भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेला जवळजवळ संपवतोय. शहाजी पाटील यांच्या धाडीच्या आधीच 4 दिवसांपूर्वी हिंगोलीत एकनाथ शिंदे यांचे दुसरे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर सुद्धा धाड पडली. माझ्या घरावर 100 पोलीस पाठवले, असा त्यांचा थेट आरोप आहे. आता प्रश्न येतो की या धाडा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पडू शकतात का? नाही. मग शिंदेच्या आमदारांवरच धाडी का? कारण पूर्णपणे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या तोंडावर किंवा मतदानाच्या दिवशी कोणतीही गडबड, दबाव, पैशांची देवाणघेवाण, सेटिंग या सगळ्यावर ब्रेक लावण्यासाठी हे ऑपरेशन सुरू आहे. म्हणजेच शिंदेचे आमदार सरळ रेषेत राहावेत, कुठलीही उलटी पालटी करू नये, यासाठी प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला जातोय. हेच सगळ्यात मोठा संकेत आहे की युती टिकेल, पण ताकद कोणाची, हा संदेश रोज स्पष्टपणे दिला जातोय.
ताकद भाजपची. असा प्रकार महाराष्ट्रात आजवर कधीच घडला नव्हता. पूर्वी भाजप विरोधकांवर धाडी टाकायचा. ईडी, सीबीआय, सीआयडी सगळ्या यंत्रणा विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच धावत असायच्या. पण आता पहिल्यांदाच स्वतःच्या मित्रपक्षाच्या आमदारांवर धाडी टाकले जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रात राजकारण किती गलिच्छ पातळीवर गेलं आहे हे यावरूनच कळतं. मी सुरुवातीपासून सांगतोय मित्रांनो, माझं गणित एकदम स्पष्ट आहे. 3 डिसेंबर नंतर एकनाथ शिंदे यांची अवहेलना आणखीन जास्त वाढणार. भाजप आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे दिसतो. अजितदादा मात्र वेगळाच खेळ खेळतायत. ते भाजप विरोधात अजिबात बोलत नाहीत. ते म्हणतात, जिथे माझे गड आहे तिथे मी माझी शक्ती वाढवतो, बाकी नंतर पाहू. आणि भाजप सुद्धा अजित पवारांना हात लावत नाही. का? कारण भाजपाचं गणित वेगळंच आहे. भाजप म्हणतो, पहिल्यांदा हिंदुत्वात हिस्सा मागणाऱ्या शिंदेंची डील करू, त्यांची ताकद कमी करू आणि मग हिंदुत्वाचे घाऊक अधिकार पूर्णपणे आपल्या हातात घेऊ. म्हणजे भाजपचा प्लॅन स्पष्ट आहे. हिंदुत्वाचे होलसेल व्यापारी बनण्याचा प्रयत्न. ते संपल्यावर पुढे काय करायचं अजितदादांबाबतचा निर्णय नंतर पाहू. पण शिंदेंना बाजूला करण्याचा भाजपचा प्लॅन मात्र आता वेगाने सुरू आहे. महापालिका निवडणुकांपर्यंत शिंदेंचा उपयोग होता. त्यांच्या उपयोगाची गरज आता संपत चाललेली आहे. मी आधी सुद्धा सांगितलं होतं, पुन्हा स्पष्ट सांगतो, शिंदेंचा खरा उपयोग हा फक्त मुंबई पुरता आहे. मुंबईमध्येच भाजप शिंदे युती होणार, बाकी कुठेच नाही. ठाणे नाही, डोंबिवली नाही, तर इतर शहरं सुद्धा नाहीत. का? कारण मुंबईत शिंदेंचं एकमेव काम आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतांमध्ये फूट पाडणे. ठाकरे बंधूंचे 10 ते 15 उमेदवार जरी शिंदेंनी पाडले आणि त्यांची मतं तुटली तर भाजपचं काम तिथेच फत्ते. हेच संपूर्ण गेम आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रभाव कमी करणे आणि ते करवून घेण्यासाठी शिंदे आजही भाजपाला उपयोगी ठरतात. शिंदेंचा उपयोग झाला तर ठीक, महापालिका निवडणुकीत उपयोग दिसला तर युती पुढे चालेल आणि उपयोग नाही झाला तर एकनाथ शिंदेंना अक्षरशः राजकीय डस्टबिनमध्ये फेकलं जाईल. हा गेम सरळ आणि उघड आहे. काही लोक म्हणतात, तपोवनावर बोला, माझं फेसबुक पेज बघा, मी सांगितलेलं स्पष्ट दिसेल. निवडणुकीचे निकाल लागू दे, मग सगळं पाहायला मिळेल. आता मुद्दा तपोवनाचा. इतकं मोठं आंदोलन झालं, हजारो लोक रस्त्यावर उतरले, पण फडणवीस सरकारला अजून झाडतोड थांबवणं मान्य नाही. जर एवढ्या मोठ्या जनतेच्या भावनांचा सरकारवर परिणाम होत नसेल तर हे सरकार निर्गर घट्ट जनभावनांपासून पूर्णपणे तुटलेलं सरकार आहे. तुम्ही एक निवडणूक जिंका, 10 जिंका, 15 किंवा 20 जिंकलात तरी काही फरक पडणार नाही. जनतेच्या विरोधात उभं राहणारे सत्ताधारी शेवटी जनद्रोहीच. आज झाड पडतंय, उद्या जनता तुम्हाला पाडेल. लोकशाहीच्या मार्गाने लोक उठतील, बंड करतील आणि त्या दिवशी तुम्हाला शरणागती पत्करावीच लागेल. एवढं मात्र नक्की आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.